शकले विचार दणकट पोलादी मनगट. नमस्कार, नगर संघर्ष न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी सागर रुस्सल. आज मी महानगरपालिकेमध्ये आलो आहे आणि महानगरपालिकेमध्ये येण्याचं कारण एक सर्वात महत्त्वाचं कोणतं असेल तर आज विरोधी पक्षनेते संपतदादा बारसकर यांचा वाढदिवस. त्यांचा राजकीय प्रवास कसा सुरू झाला, त्यांना कोणकोणत्या अडचणी आल्या, त्यांचं येणाऱ्या काळामध्ये विजन काय, हे सर्व आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण की नगर संघर्ष न्यूजतर्फे प्रत्येक नेत्याच्या वाढदिवसाला एक विशेष मुलाखत चालवायचं आम्ही ठरवलं आणि त्या अनुषंगाने पहिली मुलाखत आज मी संपतदादा बारसकर विरोधी पक्षनेते यांची घेत आहे. दादा, तुमचं नगर संघर्ष न्यूजमध्ये खूप खूप स्वागत. दादा, आज वाढदिवस, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नगर संघर्ष न्यूज परिवारातर्फे. धन्यवाद. दादा, राजकारणाकडं आजकाल युवक पिढी येत नाही किंवा लोक म्हणतात राजकारणापासून जरा लांब राहिलेलं बरं, परंतु तुम्ही राजकारणामध्ये पाऊल ठेवलं आणि तुम्ही यशस्वी होताना दिसत आहे. यामागचं गणित काय नेमकं? आज खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर राजकारणात तुम्ही म्हणता की नवीन युवक यायला समजा नको म्हणतात किंवा यायला घाबरतात. तर खऱ्या अर्थाने राजकारणात काही गोष्टी तशा घडत असतात आणि ते चित्र लोकांच्या नजरेचे समोर असतं. मग त्याच्यावर लोकांना वाटतं की अरे राजकारण खूप खराब आहे. पण खऱ्या अर्थाने जर आपल्याला राजकारण आणि समाज सुधारायचा असेल तर तरुण पोरांनी राजकारणात येणं गरजेचं आहे. आणि राजकारणाबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरुण पोरांनी उद्योग व्यवसायाला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि आम्ही राजकारणाबद्दल एकच मत सांगतो की संपूर्ण नगर शहरातल्या तरुण पिढीने आणि संपूर्ण राजकीय लोकांनी नगर शहराचं राजकारण हे शांत ठेवलं पाहिजे. निवडणुकी फक्त निवडणुकीच्या काळापर्यंत राहिली पाहिजे. अतिशय महत्त्वाचं तुम्ही सांगितलं, कारण की काही ठिकाणी आपण पाहतो की निवडणूक झाल्यानंतर सुद्धा वादविवाद होतात किंवा तीच खुन्नस ही पुढं चालू राहते आणि मग 5 वर्ष मारामाऱ्या भांडणं ह्याच गोष्टी होत असतात. पण दादा, तुम्ही राजकारणामध्ये जेव्हा पाऊल ठेवलं त्या अगोदर तुमचं समाजकार्यसुद्धा चालू होतं. तुम्हाला नेमकं राजकारणात काय यावंसं वाटलं, का निवडणूक लढवायचं वाटलं? खऱ्या अर्थाने सागर आपण जो प्रश्न विचारलात की राजकारणात काही विषय वाटलं, तर राजकारणात येण्यासाठी आमच्या घरातच समजा आमचे चुलते दत्ताशेठ बारसकर हे जवळपास 2-3 वेळा नगरसेवकची टर्म लढलेले आहेत आणि आमच्या घरात सगळ्यांना सामाजिक काम करण्याची चांगली प्रबळ इच्छा आहे. आणि आमचा जो मित्र परिवार होता, ह्या मित्र परिवाराच्या मार्फत आम्ही जे काम करत होतो सर्व मित्रांची एक सगळ्यांचं म्हणणं आलं की हे काम करत असताना, हे प्रश्न सोडत असताना तुम्ही नगरसेवक झाले पाहिजे, अशी सगळ्यांची इच्छा होती. त्याचबरोबर मग ती निवडणूक आम्ही लढवली. निश्चितच जर का महत्त्वाची गोष्ट सांगायला गेले तर घरातूनच बाळगुडू त्यांना मिळालं होतं राजकारणाचं, समाजकारणाचं, आणि त्यामुळे ते राजकारणामध्ये आले. भाऊ, पण प्रभाग क्रमांक 1 तुम्ही निवडला कारण तुम्ही सावेडी मध्ये राहिला आहे, परंतु तुम्ही प्रभाग 1 मध्ये गेले. त्या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला खूप अडचणी आल्या असाल. नेमक्या कोणत्या अडचणी आल्या त्या? लोकांना तुम्ही कसं कन्व्हिन्स केलं आणि पहिल्याच ह्याच्यामध्ये तुम्ही षष्टकार मारला, दुसऱ्या निवडणुकीत निवडून आलात, कसा विश्वास संपादन केला तुम्ही लोकांचा? खऱ्या अर्थाने आता सागर तुम्ही जो प्रश्न विचारला आहे की तुम्ही सावडी गावात राहिला आहे आणि तुम्ही समजा तुमच्या भागातून निवडून आलेत, पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की आम्ही जरी सावडी गाव असलं तरी आमचं सगळं जे उठणं बसणं आहे ते आमचं एक कपाटाचा कारखाना आहे, तिथे शांता स्टील फर्निचर हॉटेल व्यवसाय, आणि आमचं तिथं कायम लहानपणापासून आमच्या शेतीत, त्यामुळं कायम त्या भागाशी आम्ही निगडीत आहोत. आणि जसं तुम्ही सांगितलं की वार्ड इतके मोठे जुने होते, तर खऱ्या अर्थाने आमची खूप कसरत झालेली आहे की समजा निवडणूक करताना सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मागची निवडणूक अशी गेली की परिचयातच जास्त गेली. नागरिकांचा नवीन परिचय होता, बरेचसे आमचे नवीन ओळख होता. आणि राजकारणात काम करत असताना मी प्रथमतः पक्षाला नागापूर बोलेगाव भागातून निवडणुकीसाठी उमेदवार मागितले होते, कारण की त्या भागात गेले अनेक वर्ष आम्ही तयारी केली होती, पण त्यावेळेस तिथं उमेदवार मिळू शकले नाही. पण खऱ्या अर्थाने समजा माझं असं मत आहे की चांगलं झालं, कारण की 1 नंबर प्रभाग जो आहे आणि आपले सगळे तिथले नागरिक असतील यांच्या प्रेमाच्या आशीर्वादामुळे पहिल्यांदा तर मी सागर भाऊ नगरसेवक झालोच, आणि दुसऱ्यांदासुद्धा त्या लोकांनी, नागरिकांनी आम्हाला इतकं भरभरून दिले की माझ्याबरोबर आमच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 नगरसेवक, 4 सहकारी त्या ठिकाणी निवडून दिलेत. आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं खातं 4चे 4 पॅनलचे आपल्या प्रभागापासून चालू झालं. श्री गणेशात झाला प्रभाग 1 मधून. प्रभाग 1 मधून श्री गणेशा झाला. आणि मी त्याच्यामुळंच नागरिकांचे जेवढे आभार मानतो आम्ही तेवढे कमी आहेत. भाऊ, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का आपण पाहिलं तर प्रभाग 1 हा सुरुवातीला तुम्ही जेव्हा उभा राहिले होते
तो छोटा होता. हो. नंतर त्या प्रभागाचा विस्तार झाला किंवा तो प्रभाग आणखी काही प्रभाग त्याला येऊन मिळाले आणि तो प्रभाग मोठा झाला. त्यावेळेस निवडणूक लढत असताना जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी विरोधी पक्षाचे सुद्धा नगरसेवक होते. एक मोठं तगडं आव्हान होतं. या सर्व आव्हानाला तुम्ही कसं म्हणजे पेलवलं, कसं पाहिलं त्या आव्हानाकडे? आता त्यावेळेस आम्ही काम करत असताना तुम्ही प्रश्न फार तसं मोठं विचारलं किंवा समजा कसं पाहिलं. आता त्यावेळेस आम्ही काय केलं माहिती आहे का, की जे आपण समाजकार्य करत होतो त्या समाजकार्याच्या जीवावर नागरिकांना आम्ही एक विश्वासाची हाक मारली की तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं तर आम्हाला काम करण्याची संधी मिळेल. आज ज्या प्रकारे आमचं काम चालू आहे त्याच्यापेक्षा आम्हाला कामाला गती देऊन काम करण्यास चालना मिळेल. तुम्ही आम्हाला निवडून दिल्यानंतर आपल्या भागाचा आम्ही काय पलट करून दाखवू, हे नागरिकांना आमचे शब्द होते. आणि ह्या शब्दावर नागरिकांनी विश्वास ठेवला नाही. आणि त्या शब्दावर नागरिकांनी विश्वास ठेवल्यानंतर आज मला असं वाटतं की माझ्या प्रभागात तुम्ही जर गेले तर नागरिकांचीच प्रतिक्रिया घेतली. माझी प्रतिक्रिया तर मी तर म्हणणारच, हां, बरोबर. माझं घरी सोनं झालं आहे, पण नागरिकांची सुद्धा आपण प्रतिक्रिया घेतली पाहिजे. तुम्ही कामाच्या विषयावर आले तर मी तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो की प्रभाग 1 मध्ये अशी कोणती कामं होती की जी तुम्ही मार्गी लावली, लोकांना वचनं दिली ते हां हां ती पूर्ण झाली आणि येणाऱ्या काळामध्ये तुमचं विजन काय राहणार आहे प्रभागासाठी? खऱ्या अर्थाने प्रभाग क्रमांक 1 मध्ये जसं पहिल्या वेळेस मी नगरसेवक झालो त्यावेळेस लोकांना अनेक वचनं दिली. म्हणजे एक नाही दिली, अनेक वचनं दिली. सगळेच नेते देतात. हां, पूर्ण झाले का पण? त्याच्यावर आपण येऊ ना, त्याच्यावर येऊ. अनेक वचनं कशी गेली की समजा आपले ज्या भागात ज्या कॉलनीत मिटिंग लागते, ज्या नगरमध्ये मिटिंग लागते त्या नागरिकांची समस्या असते की तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर आमच्या भागाचं काय होईल, जो आपल्या प्रभागाचा, आपल्या कॉलनीचा, आपल्या गल्लीचा बात असतो. तर मी त्यांना कॉलनीचा विचार करताना फक्त एक गोष्ट सांगायचो, तुम्ही सांगाल ते मी काम करणार. म्हणजे तुम्ही म्हणले रस्ता, ड्रेनेज, लाईट, ओपन स्पेस विकसित करणे, ह्याच्या पलीकडं आपले कोणते खाजगी प्रश्न असतील, बाकी इतर प्रश्न असतील, हे सोडवण्याचं काम आम्ही करू. आणि लोकांनी आमच्यावर त्यावेळेस विश्वास टाकला. आणि विश्वास टाकल्यावर आता काम दिलेले शब्द मी पूर्ण केलेत का नाही केलेत हे सागर भाऊ आपण वार्डात जाऊन विचारावं. म्हणजे जेणेकरून काय मी स्वतः सांगण्यापेक्षा नाही, पण तरी लोकांना, नागरिकांना कळून दे नेमकं कोणते महत्त्वाची कामं मार्गी लागलेली आहेत. नागरिकांना जे समजा कॉलनी वाईज शब्द दिले ते सर्व जवळपास मार्गी लावत आणले. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही सांगता किंवा तुम्ही शब्द लोकांना दिले त्यात सगळ्यात महत्त्वाचे शब्द असले तर की सावडी कचरा डेपो आहे, तो सावडी कचरा डेपो आम्ही आमच्या भागातून हलवणार. ह्याच्यासाठी आम्ही आमच्या नागरिकांना जाहीर भाषणात मी सांगितलं होतं की बुवा सावडी कचरा डेपो हलवणार, तर कोण रस्ता करणार, त्याच्यानंतर समजा वार्डातील जे प्रमुख रस्ते असतील ते चांगले करणार. हे असे शब्द आम्ही नागरिकांना दिलेले होते. आणि ते माझं मत असं आहे की बुवा त्यातलं सावडी कचरा डेपो आपण हलवलेला आहे. त्या ठिकाणी महानगरपालिका ऑक्सिजन प्लॅन्ट उभारते, त्या ठिकाणी सावडी उपनगरासाठी एक स्मशानभूमी तयार होते, त्याच्यासाठी आपण क्रीडांगण, हॉस्पिटल असे तिथे ठिकाणी आरक्षण बदलासाठी आपण प्रस्ताव केलेला आहे. आणि त्याचबरोबर तपोन हॉस्पिटलसाठी सुद्धा आहे का? हो, हॉस्पिटलसाठी, कारण की ती जी जागा आहे ती खूप मोठी आहे आणि मग ती कामात बी आली पाहिजे. आणि अशा कामात आली तर चांगलीच गोष्ट आहे. आणि उपनगर जे आहे सागरभाऊ, तुम्ही पहा, तुम्ही तपोन रोडच्या जर डाव्या बाजूला पाहिलं तर उपनगर सगळं वाढून राहिले. नगर शहराचा जो भाग आहे वाढणारा सध्या सगळ्यात फास्ट तो फक्त तपोन परिसर आहे, ठाकरे पाटील शाळा परिसर आहे. म्हणजे प्रभाग 1 जी ते तिची बाँड्री आहे आपली, तिकडं हा नव्याने नगर वाढत चालली. तुम्ही माहिती घ्या, आपण जाऊ शकता. त्याला कारण आहे, त्याला अनेक अशी कारणं आहेत की तिथं सावडी कचरा डेपो होतं तो आपण हलवला. एक नागरिकांच्या मनात भीती होती की इथं कचरा डेपो असल्यावर कोणी जागा घेणार नाही. आणि अनेक इन्व्हेस्टर लोक जे असतात त्यांनी सुद्धा तिकडे इन्व्हेस्टमेंट केलं नसतं, दाखवले की आता आपल्या इथं काय घरं नाही. आता त्याच्याच आमच्यात आरोप झाले की बुवा यांच्या जमिनी आहेत तिथं. आमच्या जमिनी आहेत पण आमच्या भाऊबंधांच्यात. माझं संपत्ती वारसकर म्हणून काय तिथं उतारा नाही, माझ्या घरच्यांचे नाहीत, पण आमच्या जमिनी कोणत्या आहेत, आमच्या भाऊबंद आहेत, सगळे बारसकर कुटुंबी आहेत तिथं आजूबाजूला, कसबे आहेत, ढवण आहेत, म्हणजे अनेक समजा जे तिथालचे स्थानिक जे रहिवासी आहेत त्या स्थानिक रहिवाशांच्या सगळ्यांच्या जमिनी आहेत. मग त्या लोकांच्या ज्या जमिनी आहेत ते त्यांच्या जमिनीसाठी भांडतोय, म्हणजेच माझ्या जमिनीसाठी भांडतोय असं म्हणलं तरी माझं काही मला शंका नाही. पण उपनगर तिकडे वाढतंय हे आपण कुठेतरी या ठिकाणी आज लक्षात घेतलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या भागात चालना देण्यासाठी तपोन रस्त्याचं काम
होणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट होती आणि तो सुद्धा शब्द आम्ही आपल्याला दिला होता. आणि ह्या सावडी कचरा डेपो हटवण्यासाठी आणि तपोवन रस्ता करण्यासाठी आणि सावडी स्मशानभूमी करण्यासाठी आणि ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यासाठी आपल्याला जी सगळ्यात महत्त्वाची जी मोलाचं सहकार्य झालं असं नागरिक म्हणून आपण आम्हाला निवडून दिलंच, त्याचबरोबर ह्या शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भाई जगताप यांनी आपल्याला त्या ठिकाणी इतकी महत्त्वाची मदत केलेली आहे की मी म्हणतो खऱ्या अर्थाने ते आपल्याला मोठ्या भावाच्या प्रमाणे आपल्या मागं उभं राहिलेले आहेत आणि आपल्या वार्डाला त्यांनी विकास करण्यासाठी 100% मदत केलेली आहे. आणि याचबरोबर तुम्ही जसं म्हणले की प्रभागातले तुम्ही अजून काही प्रश्न मार्गी लावलेत का? आता तुम्हीच सागर भाऊ त्या दिवशी भिस्तबाग मानते, भिस्तबाग चौकच्या डांबरीकरण मानते, तुम्ही म्हणले तुम्ही एवढा मोठा रस्ता केला म्हणजे जो रस्ता त्या रस्त्याचा प्रश्न मिटलाय का? ते वाद चालू होता मधला. हां, त्या रस्त्याचं एक भिस्तबाग चौक ते माल ह्या रस्त्याचा प्रश्न आम्ही त्या इथं कंपाऊंड होतं. कंपाऊंड मी सांगतो कोणाचं होतं, आपले उद्योजक प्रसिद्ध मोहनशेठ मानदाने यांचं कंपाऊंड होतं. त्यांना विनंती केली आम्ही की मोहनशेठ आता हा भाग वाढत चालला आहे, लोकांना थोडी गैरसोय होती. त्यांनी बी मनाचा मोठेपणा दाखवून ते म्हणले की बाबा संपत ठीक आहे, तुम्ही चांगलं कार्य करतात आणि चांगल्या कार्याबरोबर मी सदैव आहे. मग यासाठी समजा आमदार संग्राम भाई होते, आपले महापौर बाबासाहेबजी वाकळे पाटील होते, आम्ही मोहनशेठ मानदाना यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली. त्यांनी आमच्या सर्वांच्या विनंतीला मान दिला आणि खऱ्या अर्थाने आज ती भिंत आपल्या तिथून निघलेली दिसते आणि त्याच्यामुळेच आपण जर भिस्तबाग चौकात आज उभे राहिले तर माल तिथून आपल्याला दिसतोय. आणि ते जे रस्ता होता, रस्ता पूर्वी अरुंद होता, तर आज जवळपास आपण तुम्ही पहा की जवळपास माझं असं म्हणणं आहे की पूर्वी जे छोटे नॅशनल हायवे असायचे त्या टाईपच त्याची वाइंडिंग आपण केलेली आहे आणि त्याचं डांबरीकरण त्या देखील झालेलं आहे. तुम्ही सुद्धा स्वतः पत्रकार असून तुम्ही म्हणले की खूप छान काम असं काम केले आणि भिस्तबाग माल ते भिस्तबाग चौक तर केलाच आपण, त्याचबरोबर म्हालापासून तर नगरमाडमान हायवेपर्यंत त्याचंसुद्धा आज देखील काम तिथं चालू. तुम्ही जर जागेवर गेले तुम्हाला बघायला मिळेल, ते सुद्धा रस्ता आपण ह्याचप्रमाणे मोठा करतो. त्याचप्रमाणे बंधन लॉन ते आठरे पाटील पब्लिक स्कूलच्या शाळेचा जो मधला रोड आहे तो सुद्धा ह्या धर्तीवर आपण करतो. आणि येणाऱ्या काळात हुंडेकरी ते बंधन लॉन ते सरस्वती विद्यालय तलाठी कार्यालय स्थित गोकुळनगर मार्गे लेखानगरला निघतो. लेखानगरपासून डाव्या हाताला तपोवन रोडला टच होतो राजनंदिनी हॉटेलच्या मार्गाने आणि उजव्या हाताला वड्याच्या तिथं टच होतो, म्हणजे एक वेळा चौकाशात तिथं निघणारा हा रस्ता आपण माननीय आमदार संग्राम भाई जगताप यांच्याकडे मागणी केलेली की हा रस्ता तुम्ही आम्हाला राज्य शासनामार्फत निधी उपलब्ध करून द्या की जेणेकरून ह्या रस्त्याला जर आपण सगळं काम झालं तर नगरच्या उपनगराला चालना भेटल्याशिवाय चांगली मोठी होणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक सांगता येईल की त्या ठिकाणी कचरा डेपो हा निश्चित त्यांनी हलवला, हे श्रेय त्यांना दिलंच गेलं पाहिजे. त्याचबरोबर त्या ठिकाणी सावडीकरांची म्हणजे त्यांच्या वार्डाचीच नाही परंतु पूर्ण सावडीची एक मागणी होती की एक स्मशानभूमी त्या भागामध्ये असली पाहिजे. कारण की आपल्या सर्वांना माहिती की आपल्याला अमरधामला जावं लागायचं आणि आत्ता कोविडच्या काळामध्ये तर काय तिथं परिस्थिती होती ही सर्वांनी पाहिली, अनुभवली. आणि त्या ठिकाणी एक सुंदर असा अमरधाम बनवण्यासाठी आता प्रस्ताव त्यांनी तयार केलेला आहे आमदार संग्राम भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली. त्याचबरोबर जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी गार्डनसुद्धा होणार आहे, हे सुद्धा मी ऐकलं. हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्लॅन त्या ठिकाणी लागतोय. एवढंच नाही तर त्या ठिकाणी एक हॉस्पिटल व्हावं यासाठी सुद्धा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. म्हणजे एक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी विकास होत आहे. आणि निश्चितच जर का पाहिलं तर तो भाग असेल, नागापूर बुलेगाव हा भाग असेल, हा शहराचा बॉर्डर भाग आहे. त्या ठिकाणी वस्त्या वाढत चाललेल्या आहेत. त्यामुळं आता आपण जर का शहराचा विचार केला तर शहरामध्ये कसं असतं की रस्ते झालेले असतात, ते फक्त डागडुगीकरण करायचं असतं, परंतु या ठिकाणी शून्यातून विश्व निर्माण करायचं असतं. म्हणजे त्या ठिकाणी खडीकरण आलं, मजबूतीकरण आलं आणि निश्चितच चांगल्या पद्धतीने ते काम करत आहे. त्यांचं पुढचं विजनसुद्धा त्यांनी आपल्याला याच प्रश्नामध्ये सांगितलं, हे त्याचं उत्तर त्यांनी दिलं. परंतु एक महत्त्वाची गोष्ट सांगेन की संपतदादा हे पर्यावरण प्रेमी आहे, त्यांचं झाडांवरती खूप प्रेम आहे आणि त्यामुळं त्यांच्या प्रभागामध्ये कारण की काही नगरसेवकच आपण पाहिले, गणेश भोसले साहेब असतील, त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी मोठं असं पर्यावरणाचं काम केलं. इकडं कुमार भाऊंचा जर विचार केला त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी मोठे झाडं लावण्याचं काम त्यांच्या भागामध्ये केलं, कारण त्यांना तिकडं झाडं लावण्यासाठी मोठी जागा उपलब्ध आहे. आणि त्याच पद्धतीने जर का आपण संपतदादांचा विचार केला तर संपतदादांनी एक नवीन स्कीम काढलेली, ती स्कीम काहीतरी पण आपण जाणून घेऊ. कारण की एवढंच नाही तर त्या ठिकाणी पाण्याचा टँकरसुद्धा त्यांनी
चालू केलेलं आहे की झाडांना पाणी दिलं जातं त्या टँकरमधून. एवढंच नाही तर फवारणीसाठी सुद्धा तो टँकर वापरण्यात आला होता. त्याविषयी विचारत दादा, तुम्ही पर्यावरणप्रेमी आहे, सगळेजण तुमच्याकडं त्या दृष्टीने पाहतात. अनेक जण तुमच्याकडं वृक्ष मागणीसाठी येत असतात. मोठमोठे वृक्ष तुम्ही त्या ठिकाणी देतात, म्हणजे असं छोटे वृक्ष देणं, ते फोटो काढणं या गोष्टी नाही. वृक्ष हे मोठे असतात. काय नेमकं तुमचं एवढं झाडांविषयी असणारं प्रेम काय सांगतं? असं माझं मत आहे की समजा प्रेम हे एका दिवसात निर्माण होत नाही कुठल्याही गोष्ट. हे प्रेम याला निर्माण व्हायला बराचसा काळ लागतो. आणि झाडावरचं जे आमचं प्रेम आहे ह्याला सुद्धा माझं बराचसा काळ आहे. आता याच्यातला बराचसा काळापैकी आता आमच्या घरातले व्यक्ती तुम्हाला जर विचारलं तर आमचे घरातले सांगू शकतात. जसं आमचं म्हणजे आमची देहराला शेती तर त्या ठिकाणी आम्ही म्हणजे स्वतः म्हणजे ज्यावेळेस मी नगरसेवक नव्हतो, म्हणजे काय नगरसेवक नव्हतं त्याच्या कारणाने फार असं काही काम नव्हतं. मग त्या काळात काय व्हायचं की समजा मी आठवड्यातून एकदा दोनदा जायचो. आमचे ते मोठे बंधू त्यांनी शेती घेतली ती आमच्या घरच्या सगळ्यांसाठी, आज बी आहे तिथं. त्या ठिकाणी काहीच काम नाही म्हणून आम्ही काय करतो, मला वृक्षाची आवड आहे, त्या ठिकाणी आम्ही वृक्ष लावलेत शेतात. आंब्याची झाडं लावले, नारळाचे लावले आणि सावलीचं म्हणून आम्ही ते रबर ट्री लावले. तुम्ही जर ते पाहिलं झाड त्यात इतकं मोठं झालं ते समजा म्हणजे ते हे आपण शेतात जर असं झाड लावलं तर आपण म्हणतो खालची जमीन नापीक होती, त्याच्या खाली पीक घेण्यात येत नाही. पण मी आमच्या सगळ्यांना सांगितलं की बाबा ती एक झाड राहून द्या आपल्याला, थोडी नापीक झाली तरी चालेल, पण ह्या ठिकाणी तुम्ही दिवसभर कोणी जरी काम केलं आणि याच्या खाली येऊन बसले त्याचं समाधान हे तुम्हाला म्हणजे कशातच भेटणार नाही. क्या बात आहे. तिथं समाधान आज बरेच लोक त्या भागात तिथं घेत आहेत आणि आम्ही सुद्धा तिथे गेल्यानंतर घेतो. आणि याच कारणाने समजा समाजोपयोगी काम करत असताना नगरसेवक झालो. नगरसेवकच्या माध्यमातून ठरवलं त्याच्या अगोदर आम्ही वृक्षारोपण बऱ्याच ठिकाणी केलेले आहे, म्हणजे नगरसेवकच्या व्हायच्या अगोदर सुद्धा. पण नगरसेवक झालं तरी एक मानसिकता गेली की बुवा आज आपण या भागाचे नेतृत्व करतो नगरसेवक आहे आणि मग याच्यात आपली जबाबदारी आहे. मग आपली जबाबदारी काय काय, मग रस्ता, लाईट, ड्रेनेज, ओपन स्पेस किंवा नागरिकांचे इतर प्रश्न. त्याचबरोबर सगळ्यात प्रमुख जबाबदारी मी ही मानतो की वृक्षारोपण. कारण की आपण पाहतो की वृक्षारोपण नसल्यामुळं आणि वृक्ष नसल्यामुळं वातावरणात किती बदल असतो. बरोबर. तर माझी असं प्रामाणिक इच्छा आहे की माझ्या भागात तुम्ही जर अजून 2-5 वर्षांनी आले किंवा भविष्यात जर कोणी आलं तर नगरचं हे 1 नंबर वार्डाचं टेम्परेचर आणि बाकीच्या वार्डाचं टेम्परेचर ह्याच्यात बदल आपल्याला 100% जाणार. किती वृक्ष लावले आणि किती टिकले? कारण की वृक्ष तर सगळेच लावतात नाही का. वृक्ष कारण की कसं असतं, वृक्ष लावणं, त्याचा एक फोटो पेपरला येणं हे आम झालेलं आहे. परंतु वृक्ष लावणं आणि ते टिकवणं, कारण तुमची एक मध्ये मी एक बाईक घेतली होती त्याच्यात तुम्ही सांगितलं होतं आम्ही वृक्ष द्यायला तयार आहोत, पण ते टिकवायची जबाबदारी तुमची नाही का. तर आता वृक्ष टिकतात की नाही हे पाहतात की नाही. त्याच्यामुळंच ती सगळ्यात तुम्ही इतका महत्त्वाचा प्रश्न विचारला की वृक्ष म्हणजे माझं म्हणणं आहे की वृक्ष म्हणजे एक मानवी म्हणजे माणूस आहे किंवा बाळ आहे. बरोबर. वृक्ष म्हणजे बाळ आहे, त्याला तुम्हाला तशीच ट्रीटमेंट द्यावं लागेल असे जसे बाळाला आपण देतो. त्याला खत पाणी द्यावं लागतं, त्याला पाणी द्यावं लागतं, त्याला ज्या पोषक गोष्टी आहेत त्या लागणार आहे त्या द्यावं लागतात. त्याच्या समजा इतर गोष्टीपासून आपल्याला वाचवण्यासाठी त्याला ट्री गार्ड लावावं लागत आहे किंवा त्याची काळजी घ्यावं लागते. आता आमचा भाग असा बराचसा मोकळा असल्या कारणाने तिथं जनावरं बी भरपूर आहे. समजा काही शेतकरी असल्याने मग ते जनावर बी फिरत असतात, मग ते जनावरांनी शिंगाने ते पाडणं किंवा मध्यंतरी मागच्या लॉकडाऊनला पाऊस बी भरपूर झाला, तिकडं पाण्याच्या ठिकाणी काही जास्त झालं म्हणून पाणी जात होतं त्याच्यामुळे बी झाडं जाळले. म्हणजे अशा अनेक कारणातून बरेचसे झाडं जाळले. आणि हाच अनुभव समोर म्हणून आम्ही नागरिकांना विनंती करतो की वृक्ष देतो की ते तुम्ही जागवले पाहिजे, त्याची काळजी घेतली त्याची काळजी घेतली पाहिजे. त्याला कारण हे सगळे आहे की जवळपास मला असं वाटतं की आपण बरेचसे वृक्ष लावले होते. आकड्यात आता तुम्हाला सांगत नाही, बरोबर, पण सांगतो तुम्हाला मोठ्या प्रमाणात आपण वृक्ष लावलेले. तर त्याच्यातले समजा माझं असं मत आहे की एक साधारणतः 25 ते 30% वृक्षाच्या वर वृक्ष म्हणजे ते आले नाहीत किंवा जाळले किंवा त्याला आपण निगा ठेवू शकतो. टँकर सुद्धा चालू केलं होतं त्याच्यावर काय टँकर पाण्याचं टँकर चालू असून सुद्धा आहे ना, मागच्या पावसात पाऊस जादा आला त्याला पाणी जादा झालं. एक जे पाऊस झाला लॉकडाऊनच्या काळात, बरोबर, आपले लॉकडाऊनच्या आत वर्ष झाडे, बरोबर, म्हणजे लॉकडाऊनच्या आत 1 वर्ष झाडे आपण जवळपास बऱ्याच वर्षापासून झाडं लावायचं काम चालू आहे. या पावसाळ्यात किती टार्गेट ठेवलं? ह्या पावसात आता आकड्यात नाही सांगू शकत, पण एवढं निश्चित सांगतो जेवढी मागणी ना तेवढी आपण देणार. मला जे उपक्रम राबवायचे म्हणजे समजा आज भिस्तबाग मालाच्या रोडला किंवा मला वाटतं आज भिस्तबाग मालाचे तर आज वृक्षारोपण आहे
तर निस्बाग माल रोडला, त्याच्यानंतर महालापासून पुन्हा कॉटेज कॉर्नरला जिथे झाडं जाळलेले असेल मधले, आठेपाडी पब्लिक स्कूल रोडला किंवा ढवण वस्तीला किंवा जे अजून लोक ओपन स्पेसमध्ये झाड मागतात त्यांना, अशा बऱ्याच ठिकाणी आपण देतोच आहेत. पण हे वैयक्तिक बी मी उपक्रम राबू राहिलो. तर नागरिकांना माझं काम आहे वृक्ष लावणं, वृक्ष जगवणं. जे मी लावतोय त्याची जबाबदारी माझीच आहे. पण मी आपल्या नागरिकाला विनंती करतो, बाबा आपण जाताना लक्ष जर दिलं तर कदाचित माझं थोडंसं काम कमी होईल. पण जे तुम्हाला नागरिकांना वृक्ष देणार आहे याची जबाबदारी आपण नागरिकांनीच घेतली पाहिजे. त्याच्यामुळे नागरिकाला विनंती करत असतो की बाबा झाड देण्याचं काम आमचं आहे, पण जागवण्याची जबाबदारी तुमची. कारण की उद्या भविष्यात समजा आपण आज आपल्या प्रभागात राहतो, आज आपण आपल्या भागात राहतो. आपल्या भागात राहत असताना 2-5 वर्षात ते वृक्ष आपल्याला सावली देणार आहेत. आणि सावली ही समजा आपण त्याच्या खाली बसल्यावर त्याचं आपल्याला जाण होणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला कोरोना ह्या आजाराने कळवलं आहे की ऑक्सिजन याचं महत्त्व आणि झाडं याचं महत्त्व ह्याच्यापेक्षा आपल्याला कधीच कळालं नसतं. आपल्याला एक गोष्ट लक्षात येत होती की पाऊस पडत नाही, झाडं नाहीत, त्याच्यामुळे पाऊस पडत नाही, आपण कानाडोळा करत होतो. पण आज स्वतःचं जीवन जगायची वेळ आलेली आहे आणि ते सुद्धा ऑक्सिजनवर चालतं. आणि त्याच ऑक्सिजन आपल्याला झाड देते. म्हणजे जो आपण आपल्याला जी फ्री गोष्ट भेटते आज ते आपल्याला या काळात विकतसुद्धा भेटले नाही. आपल्या सगळ्यांची धांदल उडवली होती. म्हणजे इतकं मोठं प्रशासन असून सगळ्या गोष्टी असून तरीसुद्धा आपली धांदल उडवली होती. माझी याच निमित्त नागरिकांना विनंती आहे, प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने एक जरी झाड लावलं, एक फक्त, तरी लई मोठं गोष्ट राहिली. आपल्या दारासमोर एक जरी झाड लावलं ना तर जवळपास कॉलनीत 50 घरं असतात, तर 50 झाडं त्या कॉलनीत होतील. आणि आपल्या कॉलनीसाठी, आपल्या शहराच्या विकासासाठी, आपल्या आरोग्यासाठी हे करणं काळाची गरज आहे. निश्चितच झाडे लावा, झाडे जपवा, अतिशय चांगला असा संदेश त्यांनी दिला. कारण आजकाल आपण राजकारणी पाहतो एवढा खोलपर्यंत कोण विचार करत नाही. खरंच आपल्याला ऑक्सिजन विकत घ्यावं लागलं आणि जे वृक्ष आपल्याला लाखो करोड रुपयाचं ऑक्सिजन फ्रीमध्ये देतं, आपण त्याच्याकडं दुर्लक्ष करतो. एक जाता आता शेवटचा प्रश्न मी घेणार आहे, तो म्हणजे दादा, राजकारणामध्ये तुम्ही आला, एवढे मोठमोठे पदं बसत, कारण की आज आपण तुमच्या केबिनमध्ये बसलेलो, विरोधी पक्ष नेत्याच्या केबिनमध्ये बसून ही मुलाखत चालू आहे. एवढे मोठे पदं तुम्हाला भेटणं असं कधी वाटलं होतं का? आणि येणाऱ्या काळामध्ये कोणतं पद भेटावं अशी एक अपेक्षा आहे आपल्याला वाढदिवसानिमित्त? मनातलं बोला बरं का, नुसतं वरच्यावर राजकारणासारखं नाही. कारण की आम्हाला माहिती तुम्ही दिलखुलास असा आणि मन मोकळेपणाने, कारण मनामध्ये तुमच्या काही नसतं. हे मी तुम्हाला अनुभवलं आहे. मी तुमच्या संग राहिलेलो आहे, तुमच्या संग बऱ्याच वेळा गप्पा मारलेल्या आहे. तुम्ही मनात काही ठेवत नाही, हे असं ते बोलून टाकतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, मन मोकळेपणाने मला सांगा की हे पद तुम्हाला भेटतील असं तुम्हाला वाटलं होतं का? आणि कोणत्या पदाची आता अपेक्षा आहे? सागर हो, आता मन मोकळेपणाने बोलू शकतो, त्याला काही अडचण नाही. पण समजा काही गोष्टीचे अधिकार हे वरिष्ठांचीच असते. नाही, प्रेम पण तेवढंच आहे ना वरिष्ठांचं तुमच्यावर. आता तुमचा सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न आहे की बुवा की तुम्हाला जे पदं मिळाले त्याचे कसे मिळाले किंवा काय, तुमचं काय मत आहे? कसे मिळाले, अपेक्षा होती का? तर खऱ्या अर्थाने सांगतो की सगळ्यात महत्त्वाचं की आम्ही ज्यावेळेस नगरसेवकची निवडणूक लढवली, आता माझी दुसरी टर्म आहे, पहिल्या निवडणुकीला आमचं एकच कुटुंबियांच्या सगळ्यांच्या सदस्यांचं एकच मत होतं की बाबा फक्त आपण नगरसेवक व्हायचं आहे आणि नगरसेवक झाल्यानंतर आपल्याला लोकांचे सामाजिक चांगले काम करायचे आणि चांगल्या कामासाठी आपल्याला नगरसेवक व्हायचं. आणि हीच आमची फक्त इच्छा होती की नगरसेवक व्हायचं. आम्हाला याच्या पलीकडं ते पद, कुठल्या गोष्टीची कुठलीही अपेक्षा नव्हती. ही आम्ही मानसिकता घेऊन आणि ह्या जोरावर आम्ही आमची निवडणूक करून नगरसेवक झालो. नगरसेवक झाल्यानंतर आम्ही आमच्या प्रभागात काम करत असताना इकडं आमदार संग्राम मायासोबत काम करत असताना मागच्या टर्मला मला गटनेता होण्याची संधी मिळाली. मागच्या टर्मला मी गटनेता झालो. त्याच्यानंतर पुन्हा नव्याने निवडणुका झाल्या, दुसरी टर्म झाली आणि दुसरी टर्म झाल्यानंतर आमच्या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 4 नगरसेवक निवडून आले आणि 4 नगरसेवक निवडून आल्यानंतर आमदार साहेबांचं आणि सगळ्या नगरसेवकांचं की असं एक मत आलं की बुवा आपण ह्यांना गटनेता केलं पाहिजे. मी मागणी केली ती, मी गटनेता भाऊ, आता शेवटी मागणी हे करावं लागते ना. मी केली की मी इच्छुक आहे की, आणि जो समजा आता डिसिजन मेकर तर आमदार संग्राम भाई जगताप. आता शेवटी तुम्हाला एक गोष्ट जाहीर सांगून टाकतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा असा एक पक्ष आहे आणि आम्ही त्या पक्षाचे असे सगळे नगरसेवक, मी असेल, माझ्यावर आमचे सर्व सहकारी नगरसेवक असतील, एक सुद्धा माझी बाजू नाही, सगळे नगरसेवक आम्हाला एकजुटीने, आम्हाला जे संग्राम भाया सांगतील तो निर्णय आमचा अंतिम आहे.
त्याच्यामुळे राष्ट्रवादीत तुम्हाला अजून दुपळी किंवा राष्ट्रवादीचा कुठला विषय दादा टोमना देतात एक काय कोणाला नाही, कोणाबद्दल आपल्याला काही बोलायचं हरकत नाही, पण माझ्या पक्षाबद्दल मी माझं मत मांडतो. बरं. मला त्याची काय आहे, तुम्हाला अभिमान बी पाहिजे ना. बरोबर. जसं तुम्ही म्हणतात की बा आपण ते मन मोकळं बी केलं पाहिजे ना, ते मी मन मोकळं करणार माणूस किंवा बा मी बोलून टाकतो. त्याचा उद्या काय परिणाम होईल, चांगलं होईल वाईट होईल ह्याच्याशी मला काय फार हे नाही, कारण की माझ्या मनात राहत नाही. ते माझं नॅचरल प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी असं जर उद्या ठरवलं नाही आता राजकारण करायचं मनात ठेवायचं ते राहतच नाही, ते बाहेर पडून जातं. तर खऱ्या अर्थाने मी ते आमच्या सर्व नगरसेवकांचे आभार मानतो आणि आमदार साहेबांचे तर मनापासून आभार मानतो. त्यांनी मला एकदा नव्हे तर दोनदा गटनेता म्हणून नियुक्त केला आणि ज्यावेळेस विरोधी पक्षनेत्याची निवड करण्याची वेळ आली त्यावेळेससुद्धा त्यांनी मला विरोधी पक्षनेता व्हावं असं त्यांनी मला सांगितलं किंवा पक्षाच्या नगरसेवकांनी सांगितलं. त्याच्यामुळे मी आज या विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर बसलो आहे आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसताना एवढ्या मोठ्या उंचीवर आपल्याला नेऊन बसवलं. तर मी मनापासून आमदार संग्राम भाई जगताप यांचे आभार मानतो आणि खऱ्या अर्थाने एक मोठ्या भावानं प्रमाणे जसे मला माझ्या घरात मोठे भाऊ आहेत त्याचप्रमाणे मला आमदार साहेब एक मोठ्या भावाप्रमाणे आहेत आणि त्याचबरोबर आमचे सर्व जे नगरसेवक सहकारी आहेत त्यांचे बी मी खूप मनापासून आभार मानतो. कारण की त्यांची एक सगळ्यात मेन म्हणजे त्यांचं काय म्हणणं नसतं की याला पद दिलं ठीक आहे, ते बोलतात पण ते मस्तीत बोलतात, याला पद दिलं अडचण नाही, ह्याच्या भागाला निधी जादा दिला तरी बी आमच्या नगरसेवकाला अडचण नाही. हे इतकं प्रेम हे राष्ट्रवादीतच भेटू शकतं. आणि येणाऱ्या काळात कोणतं पद अपेक्षित आहे? आता येणाऱ्या काळात पद हे ना अशी प्रक्रिया आहे सागर. आता ते ज्याचा तसा अधिकार आहे. आता शेवटी पक्षश्रेष्ठ म्हणून आमचे संग्राम भाई आहेत आणि त्याच्यानंतर आमचे नगरसेवक की बऱ्याचशा गोष्टी संग्राम भाई महानगरपालिकेच्या गोष्टीत लोकांना बाहेरून वाटतं की आमदार साहेब महानगरपालिकेत इंटरफेअर करतात. तर माझं जाहीर सांगणं आहे सगळ्या पक्षीय नगरसेवकांना आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांना किंवा शहराच्या नागरिकांना की आमदार साहेब या महानगरपालिकेच्या राजकारणात ढवळाढवळ करत नाहीत. कारण की त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या लेवलवर तुमच्या स्तरावर तुम्ही ठरवायचं सगळ्यांनी बसून की बुवा आमची स्टँडिंगची जरी समजा लोक जाणार असले सदस्य तर तुम्ही ठरवायचे कोण लोक जायचे की बुवा तुम्ही कोण कोण जायचं आहे तुम्ही ठरवायचे, माझी कुठल्या प्रकारची हरकत नाही, तुम्ही तुमचं ठरवायचं. त्याच्यामुळे ते खालच्या राजकारणात म्हणजे महानगरपालिकेच्या राजकारणात पक्षीय स्थानिक राजकारणात अजिबात लक्ष नाही. तुमची काय अडचण आहे ते सांगा, तुम्हाला काय निधी लागतो तो सांगा, तुमचं कुठलं काम आहे ते सांगा, ते सोडवण्याचं काम तुमची कुठची अडचण आहे. मग त्यांच्याकडे काय आहे म्हणजे काय म्हणतात त्याला कोणची बी जखम असली समजा कोणचं जरी दुखणं असलं तर त्या दुखणं इलाज आहे. निश्चितच या ठिकाणी आपण हा दिलखुलास ज्या गप्पा चालू होत्या संपतदादा बारसकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्या इथं थांबूया. जाता त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. त्यांच्या मनातल्या इच्छा ह्या पूर्ण व्हाव्यात. त्यांनी सांगितलं नाही की येणाऱ्या काळामध्ये त्यांना कोणत्या पदाची अपेक्षा आहे, परंतु सर्व काही ते इशारामध्ये बोलूनसुद्धा गेले. पक्षश्रेष्ठींविषयी असेल पक्षाविषयी असेल त्यांनी भूमिकासुद्धा या ठिकाणी स्पष्ट करताना ते दिसले. पुढे जाऊ नका, पाहत राहा नगरसंघर्ष न्यूज. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगरसंघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.